मराठी नेते संयुक्त मोर्चा काढणार आहेत। या निमित्तानं मोर्चा कसा काढायचा हे ठरवायला संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे दोन विविध गटातले नेते हॉटेलमध्ये भेटले। मुंबईतल्या दादर परिसरातल्या एका हॉटेलच्या बाहेरच्या टेबलावर बसून मोर्चा कसा काढायचा याची चर्चा या दोघांनी केली आणि व्यवस्थित माध्यमांना या चर्चेच्या निमित्तानं वातावरणाची दृश्य घेऊ सुद्धा दिली। संदीप देशपांडे यांच्याशी आमचे सहकारी महेंद्र जोयल बोलले आहेत, त्यातला काही निवडक भाग आपण पाहणार आहोत। चर्चा जो 5 तारखेला मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची एक प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो की काय कशा पद्धतीने करायचं, जास्तीत जास्त लोक त्या मोर्चामध्ये कसे इन्व्हॉल्व होतील, कुणाला कुठल्या संघटनांना भेटायची, हे सगळ्याची एक प्राथमिक चर्चा, जबाबदारींचं डिस्ट्रीब्युशन यासाठी प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो। संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्या भेटीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। दरम्यान या सगळ्या मोर्चाच्या मागे संजय राऊत यांची एक भूमिका निश्चित आहे आणि त्या निमित्तानं 5 जुलैला निघणारा मोर्चा हा ठाकरे बंधूंचा असेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी समाज माध्यमामध्ये ही माहिती दिली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली, ती 6 तारखेला केली। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले, 6 तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो, म्हणून आपण 7 तारखेला घेतला आहे। एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। या निमित्तानं आता आपण चर्चेला हात घालतोय। आपल्यासोबत या चर्चेमध्ये कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता नवनाथ बन आहेत, आपल्यासोबत मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत किरण तारे आहेत। ही मंडळी आता चर्चेतल्या पहिल्या टप्प्यात आहेत। यानंतर थोड्याच वेळात आपल्यासोबत इतरही मान्यवर जोडलेले आपल्याला दिसणार आहेत। माझा पहिला प्रश्न पटकन किशोरीताईंना आहे। किशोरीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल तर थेट सांगा, मोर्चामध्ये उद्धव ठाकरे चालतील त्यावेळेला त्यांना राज ठाकरेही सोबत चालावेत असं वाटतं का? नाही, इथे कोणाला काय वाटतं यापेक्षा ज्या कारणासाठी आम्ही उतरतो आहोत या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये, ज्या पद्धतीने या मराठीची गळचेपी जास्त प्रमाणात आत्ता तरी दिसायला लागली आहे आणि ती गळचेपी थांबवण्यासाठी आणि ज्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करण्यासाठी जी काही धडपड चालली आहे, आम्हाला माहिती आहे की हिंदी भाषा ही 5वी पासून शिकवली जाते आणि त्याला कोणाचीच हरकत नाही। आणि जे काही आपला GR आहे त्या GRमध्ये वयोमानानुसार कोणते कसे विषय शिकवली जायला पाहिजे भाषा, त्याचं विवरण आहे। मग त्याचा विसर पडतोय का? आणि पहिलीच्या मुलांना ज्या पद्धतीने मराठी भाषा जी आमची मातृभाषा या महाराष्ट्रात या मुंबईत ती जास्तीत जास्त घोटून म्हणजे मला तरी आठवत आहे की किशोरीताई आपण अगदी विषयाला विस्तारपूर्वक मांडण्याचा प्रयत्न करताय, पण मला मुद्दा अपेक्षित हा होता
की उद्धव ठाकरे चालणार आहेत यावर तरी खात्री आहे का? आणि मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार असतील तर राज ठाकरेंनी असायलाच पाहिजे, बरोबर आहे ना किशोरीताई? मुळामध्ये अनेक मोर्चाला उद्धवजी स्वतः चाललेले आहेत, हे आपणही आपल्या अनेक मोर्चांचे जे रेकॉर्ड आहेत ते तपासून बघावे. त्यामुळे उद्धवजी चाललेले आहेत. त्यामुळे आता अजून 5 तारखेला वेळ आहे, तोपर्यंत सगळ्या मोर्चाच्या संबंधित सगळ्या सूचना किंवा ज्या अशा तुमच्या माध्यमातून आलेल्या गोष्टी असं नक्की विचारून घ्या. रुपालीताई ठोंबरे पाटील थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, तसंच अविनाश अभ्यंकर सुद्धा या निमित्तानं आपल्यासोबत जोडले जातील थोड्या वेळात. मला पटकन आता नवनाथ बन यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. नवनाथ बन भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत. नवनाथजी, आवाज येतोय? हॅलो जी, तुमचा आवाज येतोय, एकदम नीट येतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? नवनाथ बन यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मला प्रश्न विचारायचा आहे. नवनाथ बन, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण उत्तर द्यावं. या मोर्चात तुम्हाला 2 ठाकरे सोबत चालताना दिसतायत का? म्हणजे संभाव्य स्थितीमध्ये तुम्हाला वाटतंय की हे दोघं जण सोबत चालतील का केवळ आणि केवळ सोबत चालणार 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 अशी हवा तयार करतील? प्रसादजी, माझा आवाज येत असेल तर सुरुवात आधी की ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, परंतु ज्या कारणासाठी उद्धवजी ठाकरे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मोर्चा काढतायत त्या मोर्चाच्या कारणालाच माझा आक्षेप आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हिंदी सक्ती नाही, महाराष्ट्रामध्ये कुठल्या भाषेची सक्ती असेल ती फक्त आणि फक्त मराठीची आहे. आपल्या माहितीसाठी ज्या कारणासाठी उद्धवजी ठाकरे ज्या कारणासाठी ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना मी तुमचं शांतपणे ऐकलो. मी माझं किमान ऐकून घ्यायची सवय ठेवा थोडीशी. तुम्ही शांतपणे माझं ऐकून घ्या. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमचंच ऐकतोय. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना NEP साठी एक टास्क फोर्सची नियुक्ती केली होती. आदरणीय रघुनाथजी माशेलकर त्या टास्क फोर्सचे अध्यक्ष होते. त्याचे कागद लगेच बोललं पाहिजे. टास्क फोर्स नुसार उद्धवजी ठाकरे यांनी तो अहवाल स्वीकारला फेब्रुवारी 2022 मध्ये. त्यावेळेला उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या अहवालानुसार त्या अहवालातली ओळ मी वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय, रघुनाथजी माशेलकर यांनी दिलेल्या हेच खोटं बोलताय आणि तुम्ही रेटून बोलताय. माझा हेच झाल्यानंतर तुम्ही काउंटर करा. किशोरी ताई, तुमचा आहे, पण मी काय बोलतो ते आधी ऐकून घ्या, त्याच्यानंतर उत्तर द्या. माशेलकर यांच्या अहवालामध्ये स्पष्ट मांडलेलं आहे की टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी पहिली ते 12वी पर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवावी. प्रसादजी जी, मी नवनाथ बन आणि त्याचबरोबर किशोरीताईंना या मुद्द्यावर एकमेकांच्या मुद्द्याचे प्रतिवाद सुद्धा करायचे आहेत, पण मूळ मुद्द्याला उत्तर दोघंही देताना मला दिसत नाहीयेत. किशोरीताई पेडणेकर किमान हे तरी म्हणताना आपल्याला दिसल्या की दोघं जण सोबत चालतील का हे आज नाही सांगता येणार. 5 जुलैला भरपूर दिवस आहेत. नवनाथ बन, मुद्दा इथे आता मूळ हिंदी सक्ती आहे नाही हा नाही आहे, तो पुढच्या टप्प्यातला आहे. ताजा मुद्दा कुठला आहे त्याच्यावर यायचं आहे आपल्याला. ताजा मुद्दा हा आहे, तुम्हाला वाटतं हे दोघं जण एकत्र येतील का? हे दोघं चालतील का एकमेकांच्या सोबत हातात हात घालून, की केवळ आणि केवळ तशी हवा तयार करतात? हा मुद्दा आहे. ताज्या मुद्द्यावर आपण राहू. ताज्या मुद्द्यांची चर्चा नवनाथ बन बातमीपत्रात आधी करायला लागते. त्या ताज्या मुद्द्याबद्दल सांगतो. ते दोघं एकत्र चालले काय, वेगळे चालले काय, याच्याशी भारतीय जनता पार्टीचं काहीही देणं घेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांचे वेगवेगळे अजेंडे आहेत. त्यामुळे ते दोघं एकत्र चालले काय किंवा नाही चालले काय याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही देणं घेणं नाही. परंतु ज्या मुद्द्याबद्दल हे आंदोलन करतायत तो मुद्दाच मुळामध्ये चुकीचा आहे. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही,
तरीही देखील ठीक आहे, आपण आता असं म्हणताय की मुळात जो मुद्दा शोधलाय तो मुद्दाच योग्य नाही. किशोरी पेडणेकर मगाशी सांगू इच्छित होत्या की उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय जे भारतीय जनता पार्टी सांगतेय ते तसे नाहीत जसे वाटतायत किंवा दिसतायत. अविनाश अभ्यंकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी एकदा किशोरीताईंना बोलण्याची संधी देतो. अविनाशजी, येतो आपल्यापर्यंत. मुळामध्ये अतिशय चुकीची माहिती महाराष्ट्राला देत आहेत. केवढं धाडस आहे यांचा, हा एक बाब. कागद अनेकदा तुम्ही नाचवले हो, कागदावरनं काय होत नाही. त्या कागदाच्या ह्याची काय केलं, नक्कीच GR जो आला, नक्कीच ते परिपत्रक आलं, ते केंद्रातून आलं. केंद्रातून आल्यानंतर प्रत्येक परिपत्रकावरती मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो. त्यावेळेला उद्धवजींनी त्या कमिटीची स्थापना करा अशी सांगितली. कमिटीची स्थापना करून त्याच्या ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये कोविड काळ असल्यामुळे तो थोडा लेट झाला, पण स्थापना केल्यानंतर आज मितीपर्यंत त्यांच्या मीटिंग झाल्या नाहीत. आणि आमच्या हर्षद प्रधाननी याच्यावर खुलेसवार या न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे प्रचंड खोटं बोलून लोकांना कन्फ्यूज करतायत. किशोरीताई आपण जोडलेला राहा. आता अविनाश अभ्यंकर, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक किरण तारे, रुपाली ठोंबरे पाटील आणि डॉक्टर राजू वाघमारे अशी मंडळी आपल्यासोबत जोडली गेलेली आहेत. अविनाश अभ्यंकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. इथे मुद्दा हिंदी सक्तीभोवती फिरतो आहे, पण हिंदी सक्तीभोवती हा मुद्दा फिरत असताना महत्वाची चर्चा राज्याला कुठली अपेक्षित आहे आत्ता, ती ही आहे की दोघं भाऊ सोबत चालणार आहेत की नाही याचं उत्तर सापडत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्ती नसावी या बाबतीत वातावरण निर्मिती यशस्वीरित्या झाली. हिंदी सक्ती नसावी म्हणून वातावरण निर्मिती झाल्यानंतर त्याचं पुढचं एक पाऊल हे आता 2 ठाकरे त्यासाठी एकत्र येणार आहेत का की नाही येणार आहेत हे आहे. लोकांना आज हे जाणून घ्यायचं आहे, 5 जुलैच्या मोर्चामध्ये उद्धव राज एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसतील का? कसं आहे, आपण एक अभ्यासू पत्रकार आहात आणि मला असं वाटतं आज दिवसभर सगळ्या चॅनलवरती मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांनी काल घेतलेली PC, त्याच्यानंतर आपले जे ऐतिहासिक शिक्षण मंत्री आहेत त्यांची झालेली बैठक, हा कालपासूनचा सगळा आपण जर एकंदरीत गोषवारा काढलात, मी थोडं सविस्तर बोलीन, पाहिजे नंतर मला वेळ दिला नाही तरी चालेल, तो काय मगाशी मी काय वेगळ्या चॅनलला तासभर होतो. तर ह्याचं जर आपण सगळं बघितलं तर एक गोष्ट नक्की की जेव्हा ठाकरे ब्रँड एकत्र येईल ना, तो महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या आणि मराठी भाषेवर जो अन्याय होतोय त्याच्याकरता दोघांनी, सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी, सन्मान्य पवार साहेबांनी, काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांनी, पालकांनी, कलाकारांनी, काही दुसरे इतर लोक आहेत त्यांनी जे खरोखर महाराष्ट्रावर प्रेम करतात ते 100% ह्या तुम्हाला मोर्चात हातात हात घालून चालायला, ते काही पिकनिकला जात नाहीयेत. ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात राग असेल की महाराष्ट्राला आणि 12 कोटी मराठी जनतेला जे गृहीत धरलेलं आहे शिक्षण मंत्र्यांनी, त्याचं उत्तर तुम्हाला या मोर्चातनं पूर्ण ताकदीने दिलेलं दिसेल. आता दुसरं एक करेक्शन मी देतो. आता मी ऐकलं जॉईन होण्यापूर्वी की हिंदी ही कुठल्याही प्रकारे कंपल्सरी केलेली नाही. मला थोडा प्रसादजी वेळ द्या प्लीज, नंतर मला घेऊ नका पाहिजे चॅनलवर. नाही, आपण नक्कीच संधी देऊ. तुम्ही जो मुद्दा मांडणार आहात ना, अगदी बरं झालं तुम्ही हा स्वतःच मुद्दा आणलात, कारण अगदी याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा आणायची होती आणि त्या निमित्तानं माझ्याही हातात तो कागद आहे जो तुम्ही दाखवताय. नवनाथ बन यावर खुलासा करतील, तुम्ही मात्र याचंही सांगा. राज्य सरकार आधी म्हणतं हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल, नंतर म्हणतं हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. अविनाश अभ्यंकर, घोळ नक्की राज्य सरकारने का घातला असेल? हा घोळ असा झाला कारण आपले जे सन्मान्य शिक्षण मंत्री आहेत त्यांनी ह्याचा किती अभ्यास केला होता माहित नाही. सन्मान्य राहुल रेखावार, संचालक शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे, हे बघा हा त्यांनी दिलेला फोल्डर आहे जो काल त्यांनी आम्हाला अभ्यास करायला दिला होता. जे काय 2 तास बैठक चालू होतं ते मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय. 1968 पासूनच्या सगळ्या विषयांचा गोषवारा आहे. 18/6/2025 हे परिपत्रक सगळीकडे आता चाललंय. आता मी थोडं जवळ करीन, तुम्हाला दिसलं तर दाखवा. पहिले 2 विषय सोडा, मराठी आणि इंग्रजी. तिसरं लिहिलंय हिंदी अथवा इतर भाषा. हिंदी अथवा इतर भाषा का, कशासाठी?
तुम्ही काय म्हणता हिंदी कंपल्शन नाहीये? ज्या भाषेसाठी 20 विद्यार्थ्यांची मागणी असेल, पॉइंट नंबर 6, ज्या भाषेसाठी 20 विद्यार्थ्यांची मागणी असेल त्या भाषेसाठी शिक्षक नियुक्त केले जी. जातील. आम्हाला काय मूर्ख समजता का? आणि ऑनलाईन शिकवणार आहात? आता बोलताना आपलं इंटरनेट मुंबईत तुटतंय. ग्रामीण भाषा शाळेंची दुरावस्था, एक शिक्षकी 2 शिक्षकी शाळा आहेत. दादरला एका शाळेत एक वर्ग भरतो, तो 1ली ते 8वी एका वर्गात शिक्षक शिकवतात. आणि मला साक्षात्कार असा आहे आणि मला मुद्दाम विचारायचं आहे, पॉइंट क्रमांक हे त्यांनी दिलं, रेखावार साहेबांनी दिलेलं आहे, हे आम्ही प्रिंटआउट काढलेले नाहीये. सरकारी जे काम करतात, जे संचालक आहेत त्यांनी बिलकुल दिलेलं आहे. अविनाशजी या मेंदू मुद्द्यावर विज्ञान. टिकून राहा. अविनाशजी या मुद्द्यावर टिकून राहा. मी या मुद्द्याच्या निमित्तानं आपल्याला परत बोलतं करेन. आपल्याला चर्चेत निश्चित मी संधी देत राहीन. प्रत्येकाला मिनिटभराच्या वेळामध्ये आपल्याला एक एक उत्तर घेऊन पुढे सरकायचंय. आता संधी आहे ती स्वाभाविकरित्या नवनाथ बन आपल्याला. नवनाथ बन, हिंदी सक्ती नाही, हिंदी सक्ती नाही. मग मला सांगा, या शासन निर्णयामध्ये, शुद्धीपत्रकामध्ये आपण असं म्हणता सर्वसाधारणपणे तिसरी भाषा हिंदी असेल. सर्वसाधारणपणे तिसरी भाषा हिंदी म्हणजे काय? आणि ही जर हिंदी सक्ती नाही तर मग हिंदी सक्ती असते कशी? प्रसादजी, एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आपण त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे NEP-च्या माध्यमातून. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की मातृभाषेला आपण प्राथमिकता देतो. सर्व शिक्षण मला बोलू द्या, सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये मिळावं याच्यामध्ये बनलंय. याशिवाय त्रिभाषा म्हणजे काही राज्यांनी 5वी पासून केले, काही राज्यांनी 3री पासून केले, काही राज्यांनी 1ली पासून केले. महाराष्ट्रामध्ये 1ली पासून त्रिभाषेचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण 1ली मध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये सक्ती आहे, हिंदी महाराष्ट्रात कोणी स्वीकारलं? हिंदी ताई मला बोलू द्या का? आपण पहिली हिंदी इंग्रजी ऑलरेडी आपल्याला सक्ती आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे रघुनाथजी माशेलकर यांचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की जो टास्क फोर्स निवडला होता त्या टास्क फोर्स मध्ये रघुनाथजी माशेलकर यांचं रिकमेंडेशन आहे की 1ली पासून मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषा किशोरी पेडणेकर, तुम्ही म्हणताय माशेलकरही खोटं बोलताय? रघुनाथजी माशेलकर किशोरी ताई, आपण माशेलकर खोटं बोलताय म्हणताय का नवनाथ बन खोटं बोलताय म्हणताय? किशोरीताई पेडणेकर किंवा अजून त्यांना आघात ज्ञान असेल तर मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे. नाही, आमचं ज्ञान आम्हाला माहिती आहे किती येते. त्यांनी आमचं ज्ञान काढू नये. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती आहे, हिंदी सक्ती नाही आहे. बाकी कुठलीही भाषाची अजिबात सक्ती नाही. जर हिंदी सक्ती नसेल तर सर्वसाधारणपणे तृतीय भाषा हिंदी म्हणजे काय याचं उत्तर आहे का? हिंदी म्हणजे आपल्या आहे ना, तृतीय भाषा हिंदी म्हणजे ज्यांना हिंदी शिकायची ते हिंदी शिकू शकतात. ज्यांना पाली शिकायची असेल, संस्कृत शिकायचं असेल तर ती देखील प्रत्येक भाषा. माफ करा नवनाथ बन, असा अर्थ होत नाही. नवनाथ बन, असा अर्थ होत नाही. अविनाश अभ्यंकर, फक्त तुम्ही नो म्हणायच्या ऐवजी नाही म्हणालात तर मराठीत जरा ऐकायला बरं वाटेल. मला पटकन एक मुद्दा इथे सांगायचा होता. नवनाथ बन, तिसरी भाषा सर्वसाधारणपणे हिंदी असेल म्हणजे तुम्ही आधी हिंदीचा पर्याय देता. हिंदीचा पर्याय ज्यांना मान्य नाही त्यांच्यासाठी इतर भाषांचे पर्याय उपलब्ध असतात. हा गोंधळ मुळात भाजपाने घालायची गरज काय होती? तुम्हाला पर्याय आहे आणि तो पर्याय आपण स्वीकारला पाहिजे. आपल्याला हिंदी नको असेल तर आपल्याला संस्कृत किंवा इतर भाषा आपल्याला शिकता येईल. एवढंच काय प्रसादजी, महाराष्ट्रातले 20% मुले IB बोर्ड आणि CBSE बोर्ड मध्ये ऑलरेडी विद्यार्थी 3 भाषा शिकतायत. पहिली IB बोर्ड आणि CBSE बोर्ड मध्ये 3 भाषा आहेत. 3 भाषा IB आणि CBSE बोर्ड. नवनाथ बन, आपल्या मुद्द्यांवर तात्काळ प्रतिवाद येतोय. प्रतिवादाची वेळ 1 मिनिटाची आहे. अविनाश अभ्यंकर आपल्याला संधी देतो, त्यानंतर आपण किरण तारे आणि इतर मान्यवरांना सहभागी करून घेणार आहोत. अविनाश अभ्यंकर, 1 मिनिटात सांगा, तुम्ही वारंवार असं म्हणत होतात की नवनाथ बन यांचे तर्क चुकीचे आहेत. पहिला मुद्दा तुमचा असा आहे हिंदी सक्ती झालेली आहे. दुसरा मुद्दा तुमचा असा आहे हिंदी सक्ती आडून झालेली आहे. आता या व्यतिरिक्त काय मुद्दे आहेत आपले? या व्यतिरिक्त मुद्दा असा आहे, हे पुन्हा रेखावार साहेबांनी दिलंय, महाराष्ट्रातील शालेय शिक्षणातील भाषा धोरण 68 पासून 86 पासून हा सगळा विषय आहे. आता 4.13 3 भाषा सूत्र, 3 भाषा सूत्रांची या सूत्रामध्ये आता अधिक लवचिकता असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही हे लिहिलेलं आहे. दुसरं, हे बघा इकडे की हिंदी व इतर भाषा लिहिलेला आहे. या ठिकाणी R1, R2, R3 या ठिकाणी एक टाइम टेबल झालेली आहे. 18/6/2025 त्याला जरा गप्पा बसायला सांगा.
दुसरं तुम्ही हे बोलत इकडे घ्या. मध्ये तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हिंदी बरोबर इतर भाषा देखील आपण पर्याय उपलब्ध केलेले आहेत. बोला. अहो इथे हिंदी का लिहिलं मग हिंदी का लिहिलं, इतर भाषा का हिंदी नाही लिहिलं? सोबत हिंदी सोबत का आपल्याला हिंदी? इतर भाषा हिंदी देखील आणि आहेत. इतर त्याच्यामध्ये भाषा का? संस्कृत आहे, मग तुमचा हा कायदा संस्कृत काय आहे, बाकी सांगतो? हा कायदा 16 काय भाषा सांगतो? आपण एखाद्या महाराष्ट्रामध्ये शिकू शकतो. विद्यार्थ्याने किती विषय आणि कला शिकलेला आहेत, त्यासाठी त्याने किती वेळ दिला, यावरून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षणाचे क्रेडिट पॉइंट्स मिळण्याची व्यवस्था होणार आहे. 14 क्रमांक रेखावर ठीक आहे. साहेबांचं पत्र आहे, आपण सरकारचं आपण पत्र हे आहे. मुद्दे मग आतापर्यंत तुम्ही- अनेकदा घेतले आहेत. मला यातल्या एका तांत्रिक बाबीवर किरण तारेंना बोलतं करायचंय. किरणजी, आवाज येतोय माझा? हो, येतोय मला आवाज. जी, किरण तारे, आपण जर क्रमवार काही गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये काय दिसतं? एक, माशेलकरांचा अहवाल उद्धव ठाकरे सरकारकडे येतो. 2, उद्धव ठाकरे सरकार अहवाल स्वीकारतात. 3, फडणवीस सरकार अहवालाच्या आधारे एक शासनादेश काढतं आणि त्यात हिंदी अनिवार्य आहे म्हणतं. वाद निर्माण होतो. पुढच्या टप्प्यावर हिंदी अनिवार्य नाही, सर्वसाधारण तृतीय होते आणि पर्यायी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होते. हा सगळा घोळ मुळात कोणत्या सरकारने घातलाय? मुळात कसं आहे ना की या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही निश्चित अगदी निसंशयपणाने सध्याच्या सरकारवर येते. कारण सध्याच्या सरकारचं जी आर लेटेस्ट आहे आणि सरकारमध्ये असं मानलं जातं की जे लेटेस्ट आहे जे ताजं आहे ते आता लागू होणार आहे. याच्या पूर्वी काय झालं तर आता महत्व राहत नाही. आता सरकारने काय केलं ते जास्त महत्वाचं आहे आणि सरकार इकडे हिंदी अप्रत्यक्षरित्या लादू बघतोय हे आपल्याला सगळ्यांना याच्यातनं दिसू शकतो याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे ना की जरी दादा भुसे म्हणत असले की पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना फक्त आम्ही मौखिक शिकवणार आहोत, तिथे काही लेखी परीक्षा नसेल किंवा लेखी काही नसेल, पण पहिली आणि दुसरीमध्ये जे मूल जातं 5 किंवा 6 वर्षाचं असतं. माझी माहिती अशी आहे किंवा माझा अनुभव असा आहे की मुलं तिसऱ्या किंवा 4थ्या वयामध्येच छोटा भीम बघून खूप उत्तम हिंदी शिकतात. त्यांना शाळेमध्ये हिंदी शिकवायची गरज नसते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या अप्रत्यक्षरित्या हिंदी भाषिक मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय. हे त्यांना भाजपच्या प्रवक्त्यांना आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांना हे मान्य करायला हवं. मुद्दा याच्यामध्ये काय येतोय की हिंदी भाषेच्या आडून मराठी एकत्रीकरणाचा जो काय प्रयत्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करू बघतायत का, जो आपला मूळ प्रश्न आहे तो यशस्वी होऊ शकतो किंवा नाही, किंवा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात चालतील की नाही, हा मुद्दा आहे. बिलकुल असं बिलकुल. होताना मला आपण तरी आपण दिसत आपण नाही. आपण मला दिसत आपण नाही. आपण माझ्याकडून आत्ताच्या आत्ता 10 पैकी 10 मार्क घेऊन टाका, कारण आमच्या ज्या शीर्षकांतर्गत ही चर्चा फिरायला पाहिजे आपण त्याच मुद्द्यावरती चर्चा आणली. तुमचा पहिला मुद्दा असा आहे की हिंदी भाषिकांना खुश करण्याच्यासाठी भाजपचं हे राजकारण सुरू आहे. प्रतिक्रिया लागतील पटकन. किशोरीताई, आपण यावर 1 मिनिट बोलणार आहात. रुपालीताई पाटील बराच वेळ आपल्या सोबत आहेत, त्याही बोलणार आहेत. मला वेळेच्या मर्यादेमध्ये प्रत्येकाला संधी द्यावी लागेल आणि त्यात राजू वाघमारे अजून यायचे आहेत. किशोरीताई, 1 मिनिटात सांगा, हिंदी भाषिकांचं एकत्रीकरण भारतीय जनता पार्टीला का हवं असू शकतं? तेवढ्यावरच नाही थांबत आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अनेक वर्ष स्वप्न पाहिलेली आहेत की यांना त्रिभाषिकावरती महाराष्ट्र आणि मुंबई कशा वेगवेगळ्या पद्धतीने बाजूला करता येईल, हेही त्यातलं एक छुपा अजेंडा आहे. हा एकच अजेंडा नाही आहे. या अजेंड्यामध्ये असे 2-3 महाराष्ट्र आणि मुंबईच्या विनाशकारी 5वीपासून आम्ही शिकलो आहे ना हिंदी, आम्ही 5वीपासून शिकलो आहे. आमचं म्हणणं आहे मुळात हिंदी भाषेला विरोध नाही. पहिलीपासून जे तुम्ही आमच्या बोडक्यावर मारताय ना, आमच्या मुलांच्या नातवंडांच्या, ते होता कामा नये. ठीक आहे किशोरीताई, पुन्हा तुम्ही तांत्रिक मुद्द्यात घुसताय आणि तुम्ही जर हा मुद्दा मांडणार असाल तर माझा एक प्रश्न आहे, जर तुम्हाला राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी 3 भाषा नको आहेत, ICSE CBSE मध्ये कशा काय गपगुमान 3 भाषा शिकता? बघा, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मराठी मुलं ज्या आपल्या ह्या महानगरपालिका जिल्हा परिषद वगैरे मध्ये शिकणारी मुलं आहेत, मध्यमवर्गीय तर जास्त आहे, गरीब तर त्याच्यापेक्षा आहे. त्यामुळे त्या मुलांचा जो अभ्यासक्रम जो तुमच्याच शासनाने दिलेला आहे, कुठल्या टप्प्यात काय केलं पाहिजे, तर तो टप्पा आम्ही सांगतोय. आम्ही काय वेगळं सांगतोय? आम्ही कुठलंही वेगळं सांगत नाही. आम्ही कुठल्या भाषेचा म्हणजे एका भाषेमधनं 4 भाषा आणायच्या आणि त्यांना पोसायचं, हे जे काही छुपा अजेंडा आहे तो बरोबर नाही.
किशोरी पेडणेकरांच्या नंतर आपण पटकन रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापर्यंत जाऊ आणि नवनाथ मन यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न तयार असेल. रुपाली ठोंबरे पाटील, जर भारतीय जनता पार्टी हिंदी भाषिकांच्यासाठी हे राजकारण करते आणि कथितरित्या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं जर हे छुपं राजकारण असेल, तर तुम्ही सत्तेत असताना मुंबईत भाजपात महायुतीत हे होऊ देणार आहात का? रुपाली ठोंबरे पाटील. सगळ्यात प्रथम तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी हा प्रस्ताव समोर आणला त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पहिलीपासून हिंदी सक्ती करू नये. 5वी नंतर जी ऐच्छिक भाषा शिकायची, कोणाला हिंदी शिकायची, कोणाला संस्कृत शिकायची, तर ते शिकू शकतील. मला आमचे सहकारी नवनाथ पण जे आहेत त्यांना सांगायचंय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा शिक्षण मंत्र्यांकडनं हा प्रस्ताव आला, निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, हे हा प्रस्ताव आल्यानंतर त्याला विरोध करणारच आहे. एक मराठी माणूस म्हणून किंवा मराठी अस्मितेसाठी म्हणून ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री असून अजितदादांनी ही ठोक भूमिका मांडली, तर एवढाच विषय आहे की पहिलीपासून ही सक्ती करू नये. कारण का, तर जे शिक्षण तज्ञ आहेत, जे बाल तज्ञ आहेत, यांचा सगळ्यांचा हा रिपोर्ट आलेला आहे. आणि आताच आपल्याला आपण या मुद्द्याला स्पर्श करत असताना पटकन आपल्या सोबत असलेल्या किरण तारेंकडून 30 सेकंदातली प्रतिक्रिया घेऊ. किरण तारेजी, उत्तर यावर कोणीच देत नाही. ज्यांना पहिलीपासून 3 भाषा शिकायच्या नाहीत त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं की नको, की तुम्ही राज्य बोर्डात 3 भाषा शिकणार नाही पण केंद्रीय बोर्डात 3 भाषा गपचूप शिकाल. पवार पब्लिक स्कूलमध्ये 3 भाषा शिकवल्या जात असतील पहिलीपासून, ते चालेल, पण राज्य बोर्डाच्यासाठी नियम वेगळे. मला वाटतं याच्यामध्ये मुद्दा हा 3 भाषांचा नसून सक्तीचा मुद्दा आहे. तिसरी भाषा शिकायला कोणाची हरकत नसावी, पण ती तिसरी भाषा फक्त हिंदीत असली पाहिजे या मुद्द्यावर सगळा आक्षेप आहे. त्या भाषेला जर पर्याय दिला, तुम्ही तिसरी भाषा संस्कृत जर कंपल्सरी केली, तर मला वाटतं कोणाला ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण असणार तुम्ही ज्या क्षणी संस्कृत कराल ना कंपल्सरी म्हणजे अनिवार्य, त्या क्षणी पेशवाईचे मुद्दे निघतील. मुद्द्याला पटकन पुढे घेऊन जाऊयात. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथ बन, तुम्ही हिंदीच्या ऐवजी दुसरी कुठली भाषा का नाही हो सक्तीची केलीत? तुम्ही करायची होतीत ना, गुजराती करायची होती, तुम्ही संस्कृत करायची होती, तुम्ही असमिया करायची होती, मग प्रतिक्रिया काय आल्या असत्या? प्रसादजी, असं आहे की हे सगळं जे काही प्रकार चालू आहे उभाटा गटाचं, हे अतिशय ढोंगीपणा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामधले 20% मुलं ऑलरेडी 3 भाषा शिकतात. आमची मुलं, आमची नातवं 3 भाषा शिकणार आणि सर्वसामान्य मराठी माणूस 3 भाषा शिकत असेल तर त्या विरोधात मात्र आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मोर्चे काढणार, अशा पद्धतीची ही भूमिका आहे. महाराष्ट्रानं कुठेही हिंदी लादली नाही. हिंदी सोबत आपल्याला इतर 16 भाषांचे पर्याय आहेत. त्याबद्दल सध्या यावर्षी आपण प्राथमिक स्तरावर ऑनलाईन पद्धतीने शिकू. जशी याबद्दलची संख्या वाढेल त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिलीपासून इतर भाषा तिसरी भाषा शिकवायची म्हणजे काय, तर बेसिक तोंड ओळख, अक्षर ओळख एवढंच आहे. त्यामध्ये लिहायला आलं पाहिजे. अगदी मुन्शी प्रेमचंदजी यांचा कथा किंवा यांचं प्रकरण आपण त्या पहिलीमध्ये टाकणार नाहीत, हे देखील आपण समजून घ्यायला तयार नाही. फक्त विरोधाला विरोध करायचा. आपण एक तांत्रिक मुद्दा याच्यातून आणखी लक्षात घेऊ आणि आपल्या सोबत रोहिणी खडसे जोडल्या गेलेल्या आहेत. त्या आता या क्षणाला शरद पवार गटाच्या प्रतिनिधी नेता म्हणून आपल्या सोबत आहेत. रोहिणीताई, आवाज येतोय माझा आपल्याला? फोनवरून आपण जोडल्या गेलेल्या आहात. येतोय. रोहिणीताई, या चर्चेमध्ये मुद्दा येतो पहिलीपासूनची सक्ती, 3 भाषांची नको, पहिलीपासूनची हिंदीची सक्ती नको. पुन्हा फिरून तेच मुद्दे येत असताना मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पालक म्हणून तुमची मुलं 3 भाषा शिकलेली तुम्हाला चालतील की नाही? एक तर हिंदी आणि मराठीचा जो मुद्दा आता सरकारच्या माध्यमातून पुढे करण्यात येतोय, माझी सरकारच्या सगळ्या इथे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यात पहिले ज्या मराठी शिकवणाऱ्या शाळा आहेत त्यांची हालत काय असते बघा. आज त्या शाळा शेकडोंनी बंद केल्या जात आहेत. जिथे मराठी शिकवणाऱ्या शाळांना घर होत आहे, तिथे तुम्ही हिंदी शिकवण्याचा अट्टहास का करतायत मला कळण्याला मार्ग नाही. माझ्या आधीच्या वक्त्यांनी एक अजून वक्तव्य केलं की आम्ही ऑनलाईन शिकवू.
मला सांगा, जिथे 4-4 वर्गांना एक शिक्षक शिकवतो आहे अशी आपली महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था असताना तुम्ही ऑनलाईन शिकवणार आहात. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन आहे का? तिथपर्यंत इंटरनेट आहे का? तुमची शैक्षणिक सुविधा देण्याची सरकारची जी अजूनपर्यंतची तशी परिस्थिती नाहीये की तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत ऑनलाईन शिकवणार. बरं, ऑनलाईन कोणाला शिकवणार? ज्यांच्या आई वडिलांना त्यांच्या मुलांना शिकवत असताना साधं त्यांच्याकडे वही पुस्तक देण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही, अशा झोपडीतल्या राहणाऱ्या मुलाला तुम्ही ऑनलाईन कसं शिकवणार? त्यांच्यापर्यंत तो मोबाईलची फॅसिलिटी आहे का? हे सगळं बघणं गरजेचं आहे. बरं, पहिलीतल्या मुलांना तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केलाय का? पहिले तुम्ही हे तज्ज्ञांकडून माहिती घेतली आहे का की ते 3 ज्या भाषा आहेत त्या शिकू शकतात का? त्यांची तेवढी कुवत आहे का? बर, याच्यातला एक तपशील रोहिणीताई मी आपल्याला देतो, तुम्ही त्यावर बोलाच आणि त्यानंतर अधिक चर्चेला पुढे नेऊ. रघुनाथ माशेलकर तुम्हाला माहित असतील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ते म्हणतात 1ली ते 12वी 3 भाषा शिकायला पाहिजेत, हिंदी इंग्रजी शिकलीच पाहिजे. मग आता काय म्हणणार आपण? एका बाजूला रघुनाथ माशेलकर म्हणतात 1ली ते 12वी 3 भाषा शिका, गणेश देवी दुसऱ्या बाजूला म्हणतात 1ली ते 5वी एकच भाषा शिका. मुळात घोळ हा तज्ज्ञ मंडळीमध्येच आहे. तर मला एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक हिंदी भाषा शिकवावीसाठी जे सत्ताधारी पक्षातली लोक कंपल्शन करतायत किंवा मागणी करतायत, यांनी अर्धा तास व्यासपीठावरती जाऊन कुठलाही इंग्रजी शब्दाचा वापर न करता मराठीमध्ये स्पष्ट उच्चार करून बोलून दाखवावं, भाषण करून दाखवावं किंवा एखाद्या विषयाबद्दल मार्गदर्शन करून दाखवावं. कारण आपण आजही इंग्रजीचा एकही शब्द न वापरता अर्धा तासही आपण बोलू शकत नाहीत. म्हणजे ऑलरेडी आपल्या मराठीचा आपण पूर्णपणे म्हणतो ना गोंधळ करून ठेवलेला आहे ना. धड मराठी बोलत ना धड इंग्लिश बोलत, त्याच्यामध्ये तुम्ही अजून हिंदी शिकवणार त्यांना, लहान मुलांना. म्हणजे लहान मुलांचा सगळ्या भाषेमध्ये गोंधळ होणार आहे. तुमचं म्हणणं आहे की मुलं गोंधळतील, मुलं या पद्धतीनं विचार करू शकणार नाहीत. पण हा मुळात गोंधळ हा तज्ज्ञ मंडळींचाही सर्वाधिक आहे. अविनाश अभ्यंकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी नवनाथ बन यांना संधी देतोय. नवनाथ बन, उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुमच्याकडून सातत्याने ही वक्तव्य येतात की ठाकरे सरकारनं अहवाल स्वीकारला माशेलकरांचा आणि मान्य केलं की 3 भाषा त्यात हिंदी सक्ती सगळं झालं पाहिजे. पण मुळात हा जर विषय ठाकरेंकडून झाला असेल तर त्याच्या पुढचा GR काढायची आपल्याला गरज होती का? फडणवीस सरकारला ठाकरेंनी गाय मारली म्हणून फडणवीस सरकारने वासरू मारायची काय गरज होती? प्रसादजी, अगदी अजिबात तसं नाही आहे. रघुनाथजी माशेलकर यांनी अहवाल दिला आणि त्या अहवालाचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर आली. त्रिभाषा धोरण हे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे आणि त्या धोरणाअंतर्गत आपण आणि याच्या आधी 1968 साली आपण कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 5वी ते 10वी हिंदी कंपल्सरी होतं. पण भारतीय जनता पार्टीने 5वी ते 8वी आता हिंदी ऑप्शनल केलंय. म्हणजे 5वी ते 8वी सुद्धा आपल्याला हिंदी शिकायची गरज नाही. तिथं आपण संस्कृत किंवा अन्य कुठलीही भाषा महाराष्ट्रातल्या 22 वेगवेगळ्या प्रांतातल्या 22 भाषा आपण शिकू शकतो. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपनं हिंदी लादली आणि भाजप हिंदीचाच आग्रह करतं अशा पद्धतीचं अजिबात नाहीये. ठीक आहे, तुम्ही आता जो 1968चा अहवाल देताय, आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि नंतर किशोरीताई आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल. अविनाश अभ्यंकर, आपल्याकडे एक रेखावार यांनी दिलेला मोठा अहवाल आहे, या अहवालाचं बाळ आहे. 1968 कोठारी समिती महाराष्ट्रात हिंदी शिकली पाहिजे असं म्हणते. हा दावा होता भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याचा थोड्या वेळापूर्वी. बोला. आता मी बोलू जी. 1968 ते आजपर्यंत कुठेही पहिलीपासून हिंदी भाषा असावी असं म्हटलं असेल तर मला त्यांनी दाखवावं, कारण मला रेखावर सरांनीच दिलेलं आहे. आणि मी एकसारखं ऐकतोय की 3 भाषा सूत्र. मग बन सरांनी पूर्ण वाचावं, अर्धवट नका वाचू. 4.13 हा जो विषय आहे ना, 4.13 3 भाषा सूत्र. 3 भाषा सूत्रांची अधिक आता या सूत्रामध्ये आता अधिक लवचिकता असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शिकवायच्या भाषा या संबंधित राज्ये आणि अर्थातच विद्यार्थ्यांच्या पसंतीवर असतील. हा पहिला विषय. दुसरा, आपण जे इकडे जे टाइम टेबल मी आता तुम्हाला दाखवायचं विसरलो, हे बघा, हे म्हणतात ना हिंदी सक्तीची नाही, हे परिपत्रक आलेलं आहे, सर्व शाळांना दिलंय.
इथे प्लीज मला बोलायला द्या, प्लीज प्लीज. मी खूप ऐकलं त्यांचं, मी खूप ऐकलं. 3 नंबरचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये हिंदी आणि इतर भाषा लिहिलेला आहे. मग हिंदी का, इतर भाषा आणि कला असं का लिहिलेलं नाहीये, जे याच 12 नंबरच्या पॉईंटमध्ये 14 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. क्रेडिट स्कोर जो आहे तो. बरं. आणि आपण 5वी पासून शिकतोच आहे ना, मग असे घळंगळत का चाललेत, ह्यांना असं सापडलं का? हे बघा, या ठिकाणी महाराष्ट्रातील शालेय शिक्षण धोरण ह्याचा संपूर्ण गोषवारा रेखावर सरांनी दिलेला ठीक आहे. आपल्या प्रत्येकाकडे आपल्या प्रत्येकाकडे काय झालंय, प्रत्येकाकडे आपल्याला जी सोयीस्कर आहेत ती कागदपत्र आहेत. माझ्याकडे माशेलकर समितीचे अहवालाची काही कागदपत्र आहेत आणि त्यात माशेलकर समिती सांगते की त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रानं फार पूर्वीपासून स्वीकारलंय. आता यातल्या विश्लेषणाच्या निमित्तानं मला किरण तारेंपर्यंत पोहोचायचंय, पण तत्पूर्वी एक राजकीय प्रतिक्रिया आधी घेऊयात आपल्यासोबत असलेल्या किशोरीताईंची. किशोरीताई, तुम्ही मगाशी एक महत्वाचा मुद्दा ऐकला असेल आणि तो आहे किरण तारेंनी मांडलेला की भारतीय जनता पार्टीला हिंदी लोकांची मतं हवी आहेत. मुद्दा त्यांनी पुढचा हाही मांडला की तुमचं राजकारण हे मराठी मतांसाठी चाललंय, भाषेपेक्षा तुम्हाला मराठी माणसांची मतं मिळत नाहीत, ही तुमची झाली आहे अडचण. किशोरीताई, उत्तर? मुळात तारेंनी असा प्रश्न मांडलेलाच नाही की मराठी मतांसाठी चाललेली धडपड ही महाराष्ट्राची आणि मुंबईची अस्मिता जपण्याची धडपड आहे आणि इथल्या लहान मुलांची काळजी म्हणून. तुम्ही मगाशी असंही म्हटलात की उद्धव साहेबांनी स्वीकारली. तुम्हाला आज करेक्ट करते, जो मुख्यमंत्री असतो जेव्हा ते येतात परिपत्रक म्हणा काय GR ते त्यांनी घेतले आणि त्याच्यावरती कमिटी बसवली, जी कमिटीची आजपर्यंत मीटिंगच झाली नाही. मग उद्धवजींनी गाय कशी मारली? उलट गाय आणि वासरू हे दोन्ही मारतायत, त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. तुम्हाला मतांच्या संदर्भातला मुद्दा विचारला होता, तुम्हाला मराठी माणसांची मतं मिळत नाहीत म्हणून राजकारण चाललंय का, याचं 31 सेकंदात उत्तर देऊ शकाल? राजकारण करत नाही. आम्हाला माहिती आहे मराठी माणसं जी आता आमच्या बरोबर आहेत ते अधिक दृढतेने बरोबर राहतील. हे राजकारण नाही. इथे लहान मुलांच्या बुद्धीचा जो कस लागतोय त्याच्यावर आम्ही बोलतोय. बर, पालकांच्यासाठी मुलांच्यासाठी म्हणून दावा करून हे या स्थितीतलं वक्तव्य आपण आता किशोरीताईंकडून ऐकलं. विश्लेषणाच्यासाठीचा 1-1.5 मिनिटाचा वेळ मी किरण तारेंना देणार आहे. किरण तारे, विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगा, हा सगळा भाषिक गोळ तुम्ही मगाशी थेटपणे सांगितलं विद्यमान सरकारच्या सर्वात शेवटच्या शासनादेशामुळे झाला, तो टाळता आला असता का? आता नक्कीच आला असता, कारण GR जेव्हा काढला जातो त्या GR मध्ये कुठलीही ऍम्बिग्युटी राहू नये, कुठलीही त्याच्यामध्ये अध्यात्मता राहू नये, स्पष्टपणाने सगळं काही सांगितलं जावं. हे बघणं ही सरकारची जबाबदारी आहे, ही सरकारने पार पाडलेली आहे असं काही दिसत नाही. कुठेतरी शंका निर्माण करायला वाव ठेवायचा आणि त्या शंकेच्या आधारावर राजकारण करायचं, हा याच्या मागचा सगळा गेम आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशा वेळेला दोन मराठी मतांसाठी लढणाऱ्या पक्षांना नवसंजीवनी देणं, ते मला वाटतं काही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष राजकारणाच्या नजरेतून सुटेल असं नव्हे. याच्यामध्ये राजकारणाचा वास मला नक्कीच येतोय. मुद्दा याच्यामध्ये काय की भाषिक राजकारण हे प्रत्येक पक्ष करत असतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीवर जसं आपण आरोप करतो की ते हिंदी भाषिकांची मतं घेण्यासाठी म्हणून करतात, तसाच प्रकार शिवसेनेने सुद्धा मागच्या निवडणुकीला केलेला होता की केमछू वरळी आणि ते जिलेबी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा, हे काय होतं? हे मराठीच्या नावाने राजकारण करणारे पक्ष गुजराती मतांसाठी गुजरातीकडे गेलेच होते की. त्यामुळे राजकारण करणं हा राजकारण्यांचा स्वभाव आहे, तो त्यांचा अधिकार आहे, हे आपण मान्य करायला हवं. बरं, पटकन नवनाथ आपल्यापर्यंत यायचंय. त्यानंतर रोहिणी खडसे आपल्या सोबत आहेत. रोहिणीताईंसाठी पुढचा प्रश्न असेल. केमछो वरळी म्हणणारे हे हिंदीला विरोध करतात, पहिलीपासून इंग्रजी शिका सांगणारे हिंदीला विरोध करतात. हिंदीने यांचं काय घोडं मारलेलं असतं? इथे हिंदीने कोणाचं घोडं मारलेलं नाही किंवा हिंदी शिकवण्याला विरोध नाही, पण आमचं म्हणणं आहे पहिलीपासून हिंदी नको. तुम्ही 5वी पासून हिंदी जे आपण आधीपासून शिकवत आलेलो आहोत शिकवा ना. प्रत्येक राज्यामध्ये हिंदीला तुम्हाला पहिलीपासून शिकवण्याचा हा अट्टहास का? आमचं म्हणणं आहे जे शैक्षणिक
तर दक्षिणेकडच्या राज्यामध्ये सर्वाधिक हिंदी बोललं जाणारं राज्य हे महाराष्ट्र आहे. जी. तर महाराष्ट्र भविष्यामध्ये हिंदी भाषिक राज्य होऊ शकतं का, अशी एक भीती असल्यामुळे कदाचित हा सगळा हिंदीला विरोध इकडे सुरू होतोय. बरं, एकदा रोहिणीताईंचं म्हणणं पूर्ण करून घेऊयात. मला नवनाथ बन यांच्याकडून त्यानंतर उत्तर घ्यायचं आहे. रोहिणीताई, हिंदीच फक्त आणि फक्त विरोधाचा मुद्दा आहे का? पर्यायी भाषा असती, संस्कृत असती तर तुम्ही स्वीकारली असती? आमचं एवढंच म्हणणं आहे, पहिलीपासून तिसरी भाषा मुलांच्या लहान चिमुकल्या मुलांना ओझं वाटेल असं करू नये. त्यांना पहिलीपासून हिंदीचा अट्टहास का? त्यांना शिकवा ना, तुम्हाला शिकवायची तुम्ही 5वी पासून शिकवा. आणि तसंही आपण बघतोय की सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड संभ्रम आहे. बर, प्रत्येकाचे वक्तव्य हे वेगवेगळे येत आहेत. कुणी म्हणतंय की आम्ही शिकवणार आहे, आम्ही ते कंपल्शन आहे, कोणी म्हणतात कंपल्शन नाही आहे, कसं शिकवणार आहे, काय शिकवणार आहे, आज तरी त्याची GR कन्फर्म आहेत का, तुम्ही कुठल्या पद्धतीने ते हिंदी भाषा शिकवणार आहेत, हे सगळं एवढं घाईने तुम्हाला इम्प्लिमेंट करायची काही गरजच नाहीये ना. तुम्ही त्याला विचार करून आरामात तज्ञांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेऊ शकला असतात. पण भविष्यातल्या येत्या निवडणुका विचारात घेताना तुम्ही ते करतायत. एकीकडे तुम्ही मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळतोय म्हणून गाजावाजा करून घेतायत, पण मराठी शाळांची जी चाललेली घरघर आहे ती घरघर थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाहीये. बिलकुल. आपण हा दुसऱ्यांदा मुद्दा मांडलाय. याही मुद्द्यावर आपल्याला चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये यायचंच आहे. पटकन रुपाली ठोंबरे पाटील आपल्यापर्यंत येतो. नवनाथ बन थोडंसं थांबा, थोडी कळ काढा. मी पटकन आधी रुपाली ठोंबरे पाटील यांना बोलतं करतो, कारण आक्षेप काय आहे, राज्य सरकारमध्ये संभ्रम आहे. मी जर नवनाथ बन यांना हा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर मला माहिती आहे म्हणून मी हा विचारत नाही. नवनाथजी, आपल्याला प्रश्न, मला उत्तर रुपालीताई आपण द्यावं. संभ्रमाची स्थिती नक्की कोणामध्ये आहे की संभ्रम महायुतीत नाहीये? एक लक्षात घ्या, महायुतीत संभ्रम नाहीच आहे, परंतु शिक्षण मंत्र्यांनी जो प्रस्ताव आणला तो प्रस्तावाला जेव्हा विरोध झाला त्या आधीच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं, आणि ते जे काही सांगितलेलं आहे की बाबा या सगळ्यांचं जे म्हणणं आहे, म्हणजे शिक्षण तज्ञ असतील किंवा बाल तज्ञ आहेत, की पहिली हिंदीला विरोध नाहीये, पण 1ली ते 5वी हिंदी सक्ती करू नये, आणि राज्य सरकार म्हणून एक मुलांचं किंवा जनतेचं पालकत्व म्हणून हे निश्चितच ही योग्य गोष्ट आहे, आणि ती गोष्ट महायुतीने मान्य केलेली आहे. आताच्या घडीला मग रुपाली ठोंबरे पाटील, आपण प्राप्त स्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात 1ली ते 5वी हिंदी शिकवू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात पर्याय उपलब्ध आहेत, 3 भाषा शिकाव्या लागतील. तुम्ही 5 जुलैच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे लोक जाणार आहात की तुम्ही बघणार आहात तो मोर्चा? आम्ही मीडियावरनच तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की 1ली ते 5वी हिंदी मुलांना सक्ती करू नये. त्याच्यामुळे 5 तारखेला जो मराठी भाषेसाठी, जो मुलांसाठी मोर्चा आहे त्याच्यामध्ये आम्ही आहोतच ना. म्हणजे आमचं, आणि मुख्यमंत्री साहेबांनी, तुम्ही मला स्टेटमेंट दाखवा, मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की सक्ती नाही. हा जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी प्रस्ताव आणल्यानंतर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांचं हे वक्तव्य आपण नीट नोंदवून घ्यायला हवं. रुपाली ठोंबरे पाटील आत्ताच्या घडीला सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी आहेत. नवनाथ बन, आपण ऐकलंय, त्या म्हणतायत की त्या मोर्चात असतील. नाही, मोर्चे प्रत्येकाला, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचं आणि आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु जो एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदी लादली आणि हिंदी सक्ती आहे, तर महाराष्ट्रामध्ये कुठेही हिंदी सक्ती नाहीये. मुळात मोर्चाचा जो मूळ अजेंडाच आहे तोच चुकीच्या निर्णयावर किंवा चुकीच्या समजावर आधारित आहे. GR म्हणत नाहीये, तुम्ही GRचा चुकीचा अर्थ काढताय. आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत परंतु ते आपल्याला बघायचं नाहीये, कारण आम्हाला राजकारण करायचंय. आम्हाला आमची मुलं हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषेमध्ये शिकवायची आहेत, परंतु सर्वसामान्य मराठी माणूस जो ग्रामीण भागामध्ये राहतो तो 3 भाषा. जी, आमची पण मुलं मराठी. नवनाथ बन यांचा संपर्क तुटलाय. पटकन एक अविनाश अभ्यंकर 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया द्या. किशोरीताई त्यानंतर आहेत. यांना सांगून कंटाळाला, वैतागलो मी. हे काय आहे 18/6चं? ह्यांचं शिक्षण कमी आहे का? मला माफ करा. काय लिहिलंय 3 नंबरला? हिंदी आणि इतर भाषा. आम्ही काय मूर्ख आहोत का सगळे बसलेले? का मला संतापन? तुम्हाला कळत? तेच दळत बसलेत ते. मग इथे का लिहिलंय? फक्त हिंदी, इतर भारतीय भाषा का नाही लिहिलं?
का लिहिलं हिंदी आणि इतर भारतीय भाषा, का 20 पटसंख्या लावली आणि कुठलं इंटरनेट? अहो मला तर ह्या ताई बोलतायत, त्यांना मी सांगू इच्छितो की दादरला, ग्रामीण भागात सोडा, दादरला एक वर्ग आहे तिथे 1ली ते 8वी एकच शिक्षक शिकवतात. हे असे दिवे यांनी लावलेत. आणि मला सांगा हो, हे एकटे हुशार? मग सगळे मूर्ख आहेत विरोध करणारे. सर्व पक्ष एकत्र आहेत. सत्तेतल्या एका पक्षाने विरोध घेतलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कारण अभ्यास केलेला नाही, फक्त ते रेटून बोलतायत, तेच बोलतायत. किशोरीताई, तुम्हाला सांगतो, मराठीला ठीक आहे, मराठी शिवाय दुसरा पर्याय नाही, तिसरी भाषा नाही, कारण त्याच्यामध्ये कला हा इतर विषय सुद्धा आहे, जे क्रेडिट पॉइंट्स हा विषय आहे. आणि ठीक आहे. बेमालूमपणे किशोरीताई यांच्यापर्यंत मी पुढचा मुद्दा घेतो. अविनाश अभ्यंकर, वेळेची मर्यादा आहे, मला किशोरीताईंना पटकन विचारायचं आहे. अभ्यंकरजी आपण थोडंसं थांबा. किशोरीताई, आता मोर्चा निघणार आहे, मोर्चाला लोक सहभागी होत आहेत असं दिसतंय. किती जणांचा हा मोर्चा असेल? किती संख्येने उतरणार आहात रस्त्यावर? जे मराठी भाषेवर प्रेम करतात, जे महाराष्ट्र आणि मुंबईवर प्रेम करतात आणि ज्या गळचेपीला प्रत्येक वेळेला ते सामोरे जातात, ते सगळे जॉईंट होतील. दुसरं, जे मंत्री महोदय जे राजसाहेबांच्या घरी गेले, ते त्यांना कन्व्हिन्स करू शकले नाही, जे त्यांना समजावू शकले नाही, जे महाराष्ट्राला समजावून सांगू नाही शकले, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले, हे विचार आहेत का? हे असं वर्तन आहे का? हे आता महाराष्ट्र बघतोय, ठीक मुंबई बघतोय. आहे, चर्चेला आता अंतिम टप्प्यात आणायचं आहे आणि या चर्चेतला निर्णायक मुद्दा हा असणार आहे की आत्ताच्या घडीला जे मोर्चे निघू पाहतायत, कदाचित ते 5चे असतील, 6चे, 7चे, असे वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनातल्या माध्यमातून मुळात मराठी एकत्रीकरणाचा मुद्दा घडवला जातोय. मला किरण तारे आपल्याला विचारायचं आहे, सांधलेली मनं या निमित्तानं बांधली जाणार आहेत का? 2 ठाकरे जर एकत्र येणार असतील तर स्वाभाविकरित्या त्यात राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करावं लागणार, हे चालणार आहे का? मला असं वाटतं की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र यायचे असतील तर त्यासाठी हा मुद्दा पुरेसा नाही. ते राजकारण हे वेगळ्या लेवलचं असणार आहे. तिकडे राजकीय तडजोडी काय होतात ते जास्त महत्वाचं असणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर किंवा फक्त हिंदी भाषेला विरोध म्हणून या मुद्द्यावर ते एकत्र येतील, राजकीय दृष्ट्या एकत्र येतील अशी मला शक्यता दिसत नाही. आणि या मोर्चामध्ये देखील माझं असं स्पष्टपणे आकलन मला दिसतंय की राज ठाकरे पण नाही आणि उद्धव ठाकरे पण नाही, दोघंही या मोर्चात चालणार नाहीत. ते कदाचित सभेला एकत्र स्टेजवर येतील, मात्र आपले फार मोठी निराशा होणार आहे. आपल्याला ती फोटो ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून मोर्चामध्ये चालतायत, हा फोटो आपला मिस होणार आहे, हे 100% मी इथे सांगू शकतो. मला पटकन किशोरीताई आपल्याला विचारायचं आहे, मग मराठी माणूस नेतृत्व करणार मोर्चाचं म्हणजे नक्की कोण नेतृत्व करणार? नाही, आपण खूप अर्ली याच्यावर बोलतोय आहोत, खूप लवकर बोलतो आहोत. असं तुम्ही कोण, आपण कोण ठरवणार आहे? ते चालणारच नाहीत, ते बसणारच नाहीत. त्यांनी जर नेतृत्व करताय तर ते ठरवतील ना. त्याच्यासाठी इतक्या लवकर बोलायची काय घाई? बर, नवनाथ बन, या मोर्चाचा प्रभाव किती दिवस टिकेल? तांत्रिक कारणांमुळे कदाचित नवनाथ बन यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये असं दिसतंय. मला वाटतं आपण याच मुद्द्याला घेऊन एकदा रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापर्यंत जाऊ. रुपाली ठोंबरे पाटील, मराठी माणसाचा मोर्चा म्हणून जो मोर्चा काढला जातोय त्या मोर्चाचा प्रभाव मतांमध्ये दिसेल का? एक लक्षात घ्या, मतांमध्ये दिसेल नाही दिसेल ही निवडणुकीच्या काळात कळेल, परंतु मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी जे वेगवेगळे पक्ष एकत्र येत आहेत त्यातनं जे एकत्र येत आहेत ते त्यांचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे की त्यांनी एकत्र यावं नाही यावं, परंतु पक्ष म्हणून काम करत असताना ते जर एकत्र येत असतील तर आमच्यासारख्यांना त्रास होण्याची काहीच गरज नाहीये. मराठीच्या मुद्द्यासाठी रोहिणी खडसे आपल्यासाठी प्रश्न. रोहिणीताई, याचं उत्तर द्या. जर सगळ्या मराठी माणसांची मतं ठाकरेंना मिळणार असतील तर तुम्हाला कोण मतदान करणार? इथे एकतर मतांचा विषय नाही, इथे लहान मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. जो काय आम्ही पालक म्हणून आम्हाला हा विषय मान्य नाही की पहिलीतल्या मुलांना जो भार देत आहे, आधीच दप्तराचं ओझं हे खूप मोठं आहे
या चिमुकल्यांवरती तुम्ही अजून एक भाषा लादून जे काय करताय ते चुकीचं आहे. मतांसाठी प्रत्येक गोष्ट इथे होत नाही हो. काही विषय हे भविष्यातल्या येणाऱ्या पिढीसाठी घ्यावे लागतात आणि जर सरकार तिथे चुकत असेल तर आम्ही त्या चुका दाखवून देण्याचं काम करतो. बरं, पटकन नवनाथ बन आवाज येतोय? येतोय. मोर्चाचा प्रभाव कितपत टिकेल? मोर्चाचा प्रभाव हा, कारण मोर्चा हे मुळामध्ये मुद्दा आणि अजेंडा सोडून आहे, त्यामुळे मोर्चाचा प्रभाव टिकण्याचा काही प्रश्नच येत नाही. दोन्ही ठाकरे आपापले स्वतंत्र पक्ष चालवतात, त्यांना एकत्र यायचं का वेगळं लढायचं हा त्यांचा मुद्दा आहे. राज ठाकरे वेगळ्या मुद्द्यावर लढतायत, उद्धवजी ठाकरे वेगळ्या मुद्द्यावर लढतायत, त्यामुळं या प्रभावाचा काहीच प्रश्न येत नाही. परंतु ज्यासाठी हा मोर्चा काढला जातोय तो मोर्चाच चुकीचा आहे, एवढंच भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रातील सुज्ञ मराठी जनता हे पूर्ण ओळखून आहे, या मोर्चाला फारसा प्रभाव या मोर्चाचा पडणारा नाही. पटकन या निमित्तानं पुढचा मुद्दा अविनाश अभ्यंकर यांच्यापर्यंत. अविनाश अभ्यंकर, सगळा महाराष्ट्र जर समजा भाषिक मुद्द्यावर जोडला गेला असता तर निश्चित आपल्याला आनंद झाला असता. वास्तव असं आहे, मराठी भाषा अस्मिता म्हणून ठराविक पट्ट्यातच अधिक चर्चिली जाणारी बाब आहे. अशा वेळेला तुम्हाला वाटतं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासारख्या परिसरामध्ये याचा काही परिणाम सुद्धा होऊ शकेल? मला असं वाटतं की या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि महाराष्ट्रात जे राहतात ते मराठी असतात. मी आता मला वाटतं बन काहीतरी बोलत होते, मला खरोखर आता दया आणि कीव यायला लागलेली आहे. मी तुम्हाला परत सांगतो, हा भाषा कुठल्या पक्षाचा, हा मोर्चा कुठल्या पक्षाचा किंवा झेंड्याचा नसेल, तर ज्याला महाराष्ट्राबद्दल अभिमान स्वाभिमान आहे आणि ज्याची मराठी माणसाबद्दलची थोडीफार तरी तळमळ त्या चिमुकल्याबद्दलची जिवंत आहे, तो या मोर्चामध्ये सहभागी होईल. तुम्ही विचारलं नेतृत्व कोण करेल, तर नेतृत्व तुमच्या माझ्या आम्ही नाही, तुमच्यासारखी सुद्धा लोक नेतृत्व करतील. कारण विषय त्या पालकांचा आहे ज्यांच्या पाल्यांच्या मेंदूवरती वयाच्या 5व्या आणि 3ऱ्या वर्षी हे तिसऱ्या भाषेचं वजन टाकलं जाणार आहे. आणि एक थोडका वेगळा विषय सांगतो, काल चर्चेमध्ये सन्माननीय शिक्षण मंत्री म्हटले, जे ऑन रेकॉर्ड आहे, की आम्ही 10,000 शिक्षक अपॉइंट करणार आहोत. मी तुम्हाला पाहतो ते क्लिपिंग पाठवतो. आता हे शिक्षक कुठल्या भाषेचे आहेत हे मला नवनाथ बंनी खोटं पाडावं, ते क्लिप मी तुम्हाला ऑन एअर इकडनं रिलीज करतो. त्यामुळे आपण जे काय बोलतोय मी समजू शकतो, विरोध करा, परंतु अभ्यास न करता विरोध करू नका, एवढी गोष्ट नक्की. ठीक आहे. 106 हुतात्म्यांचं बलिदान लक्षात घ्या. कोणी उद्धव साहेब येतील का, राज साहेब येतील का, अजून कोण रुपालीताई येतील का, या महाराष्ट्रातील लाखो जनता रस्त्यावरती उतरेल आणि हा जो क्लेशदायक GR काढलेला आहे तो या शिक्षण मंत्र्यांना माफी मागून मागे घ्यायला लागेल. आणि कुठल्याही प्रकारे तिसरी भाषा हिंदी आम्ही लादून देणार नाही. सगळ्या भाषा छान असतात, सगळ्या भाषांचा गोडवा आहे, प्रत्येक भाषेला इतिहास आहे, सगळ्या भाषेचा आम्ही आदर करतो. हिंदी तर आम्हाला 5वी पासून आहेच. शेवटचं सांगेन तुम्हाला एवढंच, आमची सगळ्यांची विनंती अशी आहे आमच्या पक्षाकडून, की आपल्याकडे जी इतर राज्यातनं लोक येत आहेत, इथे बन साहेब बसलेले आहेत, विद्वान आहेत ते, त्यांनी त्यांच्या सर्वसृष्टीनं सांगावं की UP, बिहार, MP मध्ये त्यांनी तिसरी भाषा मराठी कंपल्सरी करा, म्हणजे आम्हाला हिंदीत बोलायला लागणार नाही. ही माझी विनंती आहे. ठीक आहे, आपण पटकन किरण तारेंकडे विश्लेषणातल्या शेवटच्या टप्प्याच्या निमित्तानं जातोय. किरण तारे, राज्य सरकारच्याकडे 5 जुलै पूर्वी शासनादेश शुद्धीपत्रक पूर्ण रद्द करण्याचा एक मार्ग आहे का? यातून ते मोर्चाची हवा काढून घेऊ शकतात का? हो, नक्कीच हा मार्ग आहे. म्हणजे हा विचार कालच माझ्या डोक्यात आला होता की समजा अशा प्रकारे वातावरण निर्मिती झाली आणि या निमित्ताने शिवसेना आणि मनसेला जर बळ मिळणार असेल तर हा मार्ग उरतो की शुद्धीपत्रक किंवा जे काही GR आहे तो बदलून टाकायचा आणि निर्णय मागे घ्यायचा. असं झालं तर मात्र मोर्चा निघेल का किंवा त्याच्यानंतर राज ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल. मात्र हा मार्ग आहे आणि हा निर्णय राजकीय दृष्ट्या असू शकतो. राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यामध्ये, स्ट्रोक मारण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हुशार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदीच पाणी गळ्याशी आलं तर मात्र हा निर्णय होऊ शकतो. बिलकुल. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सुद्धा निर्णायक स्थितीमध्ये त्यांचे निर्णय मागे घेतलेले आहेत. 5 जुलैला भरपूर वेळ आहे, आत्ता लवकर निर्णायक चर्चा करण्याची गरज नाही असं किशोरीताईंनी वारंवार या चर्चेत सांगितलं. त्यानिमित्तानं हा मुद्दा उपस्थित राहतो की
मोर्चाची हवा काढून घेण्याच्यासाठी सत्ताधारी सुद्धा काही डाव टाकू शकतात. अर्थात त्या निमित्तानं आपण परत भेटू. तुर्तास या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. विशेष चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.